रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. महत्त्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये साती आसरा आणि या साती आसराची बाधा झाल्यामुळं किंवा याला माहुल्या म्हणतात, या माहुल्यांच्या बाधेमुळं आपणाला अपत्य न होणे किंवा या साती आसराच्या बाधेमुळं सासरी गेलेल्या मुलीला, नांदायला गेलेल्या मुलीला सासरला त्रास होणं. काही गोष्टी संस्कृतीप्रमाणे, आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अंधश्रद्धा नाही, त्या पूर्णपणे उल्लेख त्याचा कुठे ना कुठे केलेला आढळतो. जर आपण दोष काढत असेल तर फक्त आपलं वाचन त्या विषयाबद्दल कमी असतं, हे त्याच्या पाठीमागचं उत्तर मिळतं. आपलं वाचन जर व्यवस्थितरित्या असेल, मग ते ग्रंथ असू द्या, पुराण असू द्या, किंवा ओवी असू द्या, कोणती अभंग असू द्या, हे जर वाचन जर व्यवस्थित आपलं असेल तर मला नाही वाटत की हा प्रॉब्लेम तुम्हाला येईल. आता साती आसरा असा शब्द नाहीये, आपण तो अपभ्रंशाने जसं बहुगुणीचं बघून म्हणतो तशा पद्धतीनं 7 अप्सरा आणि 1 पुरुष स्वर्गामध्ये असताना त्यांना दिलेला हा श्राप आहे की तुम्ही मृत्यू लोकात जाऊन जलचर होचाल. लक्ष द्या व्यवस्थितरित्या. आणि तुमचा आणि या पुरुषाचा काहीही संबंध, कोणताही संबंध येणार नाही, नव्हे तुम्हाला हा दृष्टी सुद्धा पडणार नाही. म्हणून त्याला मसोबा करून ठेवला. लक्षात ठेवा, आठवा. लक्ष द्या, हे देवताच आहेत. अप्सरा म्हणजे या देवताच आहेत आणि त्यांना हा दिलेला शाप. परंतु भगवंता, आम्ही यातून मुक्त कशा पद्धतीनं व्हायचं, आम्हाला उपशाप द्या. म्हणून भगवंतानी सांगितलं की तुम्ही पाण्याच्या बाहेर येऊ शकणार नाही. 7 अप्सरांना हा श्राप दिला की तुम्ही पाण्याच्या बाहेर तुम्ही येऊ शकणार नाहीये. आणि त्या स्वर्गामध्येच असणाऱ्या गणाला श्राप दिला की तू पाण्यामध्ये राहणार नाही. आता खूप मोठा संवाद आहे हा, सांगून मी टाइमपास करू इच्छित नाही. फक्त आपण काय करायचं आहे, ज्यांना अपत्य होत नाहीत, घरामध्ये भांडण होतात, किंवा सासरी गेलेली मुलगी जी आहे ती मुलगी व्यवस्थितरित्या नांदत नाही, तिला माहेरच जास्त आवडतं, किंवा ती सारखी माहेरलाच पळत असेल, तर लक्षात ठेवायचं हा दोष आहे. आणि याला फारसं काही करावं लागतं असं नाही. बरं, हा त्रास केव्हा होतो ते सांगतो. कधी ना कधी आपल्या खाण्यामध्ये या गोष्टी येतात, लक्षात ठेवा. आणि या गोष्टी खाण्यामध्ये कधी ना कधी आल्यामुळं आपणाला हा त्रास होतो. जनरली जलचर वनस्पती, नीट लक्ष द्या, किंवा पाण्यात राहणारे प्राणी, मग तो झिंगा असेल, किंवा खेकडा असेल, किंवा मासे असतील, किंवा मसोबाला रक्तदान. आता वास्तविक पाहता आपण आपल्या आवडीसाठी ते करतो, परंतु तुला फक्त मसोबाला लक्षात ठेवा की फक्त या ज्या पाण्यामध्ये राहतात ते पाणी असलेलं फळ फक्त तुला खायला मिळेल. तुझं वास्तव्य जिथे आहे त्या ठिकाणी, तू प्रत्येकाच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक जण तुझ्यापासून जो घास मिळवतोय त्या जमिनीच्या कुठेही कोपऱ्यामध्ये तुला पडून राहावं लागेल. तुम्हाला असं दिसून येईल की जुन्या लोकांनी आपल्या मसोबा म्हणून आपल्या रानामध्ये कुठेतरी स्थापना केलेली असते त्यांची. आणि पाण्यामध्ये असणाऱ्या या ज्या अप्सरा आहेत ह्या काढायच्या कशा? साधं सोपं आहे, एवढं विशेष नाहीये, पण हे जाणून घ्यायचं अगोदर. अप्सरा आहेत म्हणल्यानंतर लक्षात ठेवा, नटणे हा त्यांचा स्वभाव आहे.
त्याच्यामुळं कोणतंही सुवासिक फूल, लक्ष द्या या गोष्टी, कोणत्याही प्रकारचं थोडंसं किंचितचं अत्तर आणि खाद्य म्हणून, नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा पुरण घातलेला नैवेद्य छोटा असेल तरी सुद्धा चालू शकते. हा नैवेद्य वाहत्या पाण्यामध्ये, संचय असलेल्या पाण्यामध्ये शक्यतो करून, आता संचय करून जरी ठेवलं पाणी तर ते लक्षात ठेवा वाहतच असतं. आता समुद्रामध्ये यांना राहण्याचं ठिकाण दिलेलं आहे. मग सर्वकडे जे पाणी आहे, विहिरीमध्ये आहे, डबक्यामध्ये आहे, सर्वकडेच आहे. ते कुठून येते पाणी? तर समुद्रातूनच येते, लक्षात ठेवा. फक्त आपण म्हणतो की वर पाऊस पडलाय म्हणून पाणी आलं, पण अरे वर पाऊस कुठून पडला? समुद्रातूनच पडला, लक्षात ठेवा. त्या जगभर कशा पसरल्या जातात आणि आपल्या घराच्या शेजारी सुद्धा किंवा आपल्याला कशा पद्धतीनं येतात ते मी सांगायला. हा नैवेद्य दाखवावा. फुलं, हळदी कुंकू व्हावं, फुल व्हावं, सुगंधी अत्तरी पुढं व्हावं, सुगंधी उदबत्ती दाखवावी, ओवळून तिथे ठेवावी, नैवेद्य दाखवावा. आणि तो नैवेद्य उचलून त्याच्याबरोबर तुम्हाला जे काही देऊ वाटतंय ते, म्हणजे अन्न देऊ वाटतंय ते, लक्षात ठेवा. ते अन्न वाहत्या पाण्यामधील किंवा डबक्यामध्ये राहणारे जे जीव आहेत त्या जीवासाठी ते दान करावं. त्यांनी खाल्लं म्हणजे 7 अप्सराला ते मिळालं. त्यांना ते का बघा मी काय म्हणतो. शास्त्रीय कारण याच्या मागे असं आहे की यामुळे अन्नदानाचं पुण्य आपणाला लाभतं, आपल्या हातून अन्नदान घडतं. आणि शास्त्र असं सांगतं की आपण खावंच, परंतु आपण जे खातो त्यातला थोडासा हिस्सा या सृष्टीमध्ये राहणाऱ्या जलचरांना द्यावा. तुकडे तुकडे करायचे त्याचे बारीक नैवेद्याचे आणि ते त्या जलाशयामध्ये किंवा पाण्यामध्ये सोडून द्यायचे की जेणेकरून त्यांच्या पोटात जातील. याच्यासाठी काही विशेष असा विधी नाही आहे. मी जे माझ्या आजोबाकडून, आजीकडून, पूर्वजाकडून जे ऐकलं, आलं का लक्षात, म्हणजे अनुभवतो, त्याला कोणताही खर्च करायची आवश्यकता नाही. नाहीतर असे बुरटे भरपूर आहेत, या अमकं करावं लागेल, तमकं करावं लागेल, याला एवढा खर्च येईल, असल्या भूलथापाला बाळू नका. तुमचं तुम्ही स्वतः करायचं आहे. फक्त त्यावेळेला ती मुलगी तिथे असणं फार महत्वाचं आहे. आता घर सोडून, गाव सोडून जे जातोय, गाव सोडून जी जाणारी व्यक्ती, त्या व्यक्तीच्या बाबतीत हे लागू आहे, लक्षात ठेवा ना. आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला ही गावाची ज्याला आपण वेशी म्हणतो ती ओलांडून जावी लागते. आणि म्हसोबाला काय करायचं तर म्हसोबाला फक्त आणि फक्त श्रीफळ अर्पण करायचं. श्रीफळ, शेंदूर असेल, लक्षात ठेवा. त्यांना नटण्यासाठी काय पाहिजे? शेंदूर पाहिजे. इकडे काय पाहिजे सांगितलं मी. मग तुम्ही तिथे काही अतिशय कमी खर्चाचं मी हे सांगतो, लक्षात आलं. खर्च करत बसायचं नाही. त्याच्या पाठीमागं कारणही असतात, ती कारणही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता मला माहीत आहे याच्याविषयी वाईट वाईट कमेंट्स येणार आहेत, परंतु मूर्खांच्या मी नादी लागत नाही. अशांच्या कमेंट सुद्धा मी वाचत नाही. ध्यानात आलं. पहिल्यांदाच ज्यांना हे आवडत नाही त्यांनी स्किप करून पुढे जावं आणि कोणती वाईट कमेंट्स करताना विचार करून करावं. मी जे अनुभवाचे बोल आहेत, जे कीर्तनातून, प्रवचनातून, जुन्या महान व्यक्तींकडून जे ऐकलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो. तर तिथे नर म्हणजे पशुबळी वगैरे द्यायची काय आवश्यकता नसते. ते तुमच्या आमच्यासाठी झालं, ध्यानात आलं. ज्यांना जे खायचं आहे ते त्यांच्यासाठी ते झालं. परंतु देवता जे आहेत त्यांना तेवढंच लागतं. शेंदूर पूर्णपणे त्या दगड असतो, त्या दगडावरती समजून, बरं का, तो गण आहे असं समजून त्याच्यावरती लावावा आणि श्रीफळ फोडून तिथेच अर्पण करावं. प्रसाद म्हणून तो घरी आणू नये. किंवा तुम्ही जे फूड मटेरियल तुम्ही याच्यासाठी साती आसरासाठी नेत आहे त्यातलंही माघारी काही आणायचं नसतं, लक्षात ठेवा. हळदी कुंकू वाहिलं त्यांना. बरेच जण सांगतात
की तिथं ओटी भरणं आवश्यक आहे, असं काहीही नाही. मुलं त्यांना नको आहेत, आपणाला अपत्य पाहिजे आहे, ध्यानात आलं. त्याच्यामुळं 7 पुढं दगड मांडून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना मान देऊन ते तिथंच न ठेवता जलचराला अर्पण करावं. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये या साती आसरा किंवा ज्याला माऊली आपण म्हणतो, त्या नांदायला जाणाऱ्या मुलीच्या म्हणजे तिला प्रॉब्लेम येतातच हे. तर ज्या वेळेला ती पहिल्यांदा मुलगी आपण घरी आणू त्यावेळेला हा विधी करावा किंवा लग्नाच्या अगोदर हा विधी करूनच तिला सासरला पाठवावी, म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा अपत्याला त्रास होत. मेन मुद्दा म्हणजे काय माहिती का, लग्न जुळण्यापासून जो हा त्रास चालू होतो, तरी बी तुम्ही प्रयत्न करून त्या मुलीचं लग्न जुळव. लग्नाला सुद्धा बाधा याच आणत असतात, लक्षात ठेवा. योग्य स्थळ येऊन सुद्धा त्यांना पसंत पडलं तर तुम्हाला पडत नाही, तुम्हाला पसंत पडलं तर त्यांच्याकडून नकार येतो. हे मध्ये जे कार्य करणारे, मग ते कार्य करणारे मनुष्यच असतात, परंतु त्या मनुष्याच्या साह्यानं ह्या साती आसरा हे सांगत असतात. हे समजू दे, ते पाण्यातले उठून बाहेर येत नाही. आलं का लक्षात? हे तत्व आहे, सूक्ष्म तत्व आहे. ते कुठल्या तरी मनुष्याला त्यांच्या कॉन्टॅक्टमधल्या गाठतं आणि ते फोन करून लगेच सांगतो, अरे ही मुलगी अशी अशी कशाला करताय तुम्ही. मी काय म्हणतोय ते लक्षात ठेवा. आणि असे नातेवाईक त्या मुलीच्या जवळचेच असतात, आणि म्हणून आपण म्हणतो की आपली प्रगती रोखण्यास आपलेच कारणीभूत आहेत. तर त्या व्यक्तीच्या मनात काय नसतं, परंतु हे कारण पाठीमागं असल्यामुळं ते त्याला नाविलाज असतं, करावं लागतं. आणि नंतर केल्यानंतर त्या लक्षात येतं की अरे आपण नाही असं करायला पाहिजे, नंतर लक्षात येतं. असो, दत्तगुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने मिळालेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.